तुमचं नाव दिवसभर सगळीकडे घेतलं जातं की पाणी द्या, चहा द्या, जेवायला द्या, काय अगदी छोटे छोटे काम, काय स्क्रिप्ट इथे आणून तिथे द्या, किंवा महत्त्वाचं काम म्हणजे प्रोड्युसरपर्यंत काही महत्त्वाचं पार्सल पोचवा, पण तुम्ही हवेच असता. भैया एक पानी की बोतल देना. क्यों? 10 रुपए का छुट्टा नहीं है क्या? पानी की प्यास से पानी बुझा सकती है बाय गॉड. गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत करतो. काही लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती त्यांचं खुपणं सांगितलेलं आहे प्रियाबद्दलचं. ते असं आहे की ती स्पष्ट बोलते हा एक वेगळा विषय आहे आणि ती खूप बोलते हा एक वेगळा विषय. म्हणजे एक वाक्य म्हणजे अवधूत आय थिंक तुझे कपडे वाईट आहेत हे एवढ्याच सांगणं ठीक आहे, हे स्पष्ट वक्तेपणा झाला. पण अवधूत तुला मी एक गोष्ट सांगू का की तुझे कपडे खूप वाईट आहेत. हां ठीक आहे मी बदली नाही, पण मी तुला सांगते की ते खूप वाईट आहेत आणि ॲक्च्युली वाईट कपडे घालणं हे खूप वाईट गोष्ट आहे आणि तू ते घालणं हे अतिशय वाईट गोष्ट आहे आणि एका अँकर असताना तू वाईट कपडे घालणं हे फारच वाईट गोष्ट आहे. आणि अगं हो पण मी सुधारेन ना. नाही सुधारशील तू, पण तू घालणंच कपडे हे वाईट कपडे घालणं हे फार वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळे तू हे मान्य कर आधी. अशा प्रकारे तू एकाला 121 वाक्य बोलतेस. हा माझा बडबडा स्वभाव आहे. हां खरंच आहे. मला खरं वाटलं होतं की त्या खुपण्यामध्ये उमेश हे बोलेल. नाही मी ते थोडं वेगळं सांग किंवा मोठ्या आवाजात बोलणं. नाही हे एक वाक्य आपण असं म्हणू तर मोठ्या आवाजात बोल. म्हणजे मी विथ ऍक्शन बोलू नको. मी सांगते तुला शांत हो. स्पेशालिटी आहे ती. म्हणजे आवाज हातवारे, मोठा आवाज असं सगळंच असतं आणि खूप बडबड. हे असं का? पण नाव न सांगता काय मला घाबरायची काय गरज आहे? मी काय करणार आहे? उलट मी जाऊन थँक्यू म्हणेन त्यांना ज्यांनी कोणी हे सांगितलंय. कारण मला असं वाटतं की दिस इज अ प्लॅटफॉर्म जिकडे तुम्हाला आत्मचिंतन करायला स्कोप मिळतो. आय कॅन थिंक अबाउट दिस की मला काय बदलायला पाहिजे. चला आणि आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. हाय उमेश. हाय प्रिया. उमेश आपण कधीच असे फॉर्मली एकमेकाशी बोललो नाही. म्हणजे अगदी आपली 2003 मध्ये ओळख झाली आणि आपली नकळत मैत्री झाली, नकळत मैत्री वाढत गेली. तेव्हापासून आजपर्यंत आपण कधीच एकमेकांशी असं फॉर्मली बोललो नाही की आज आपल्या पिढीतले जे तरुण कलाकार आहेत त्या सगळ्यांमध्ये योग्य डिसिजन घेऊन आणि योग्य करिअर प्लॅनिंग करणारा आमच्यामध्ये तू एकमेव आहेस. तितकं योग्य प्लॅनिंग माझ्याकडनंही अजून झालेलं नाही. तसं प्लॅनिंग व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. अँड आय रिअली लुक अप टू यू. प्रिया, तुझ्याविषयी काय सांगावं प्रिया? आपले जे खूप पर्सनल असा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मी तुला मराठीतली करीना कपूर म्हणतो. कारण करीना कपूर ज्या प्रकारची आहे, ज्या अशी बिनधास्त अशी असते कायम आणि अशीच बोलत असते कायम अशी हायपर आपल्याला दिसते, तशीच प्रिया तू आमच्या सगळ्यांसमोर येतेस. आणि तुझ्यासमोर मी कधी म्हटलं का नाही माहीत नाही, पण तुम्ही नसताना मी दरवेळेला म्हणतो प्रिया म्हणजे करीना कपूर आपल्या ग्रुपमधली, असं मी नेहमी तुला चिडवत असतो. पण डे बाय डे अँड जसजशी वर्ष जात आहेत तसतशी तू तुझ्या अभिनयात सुद्धा एक माणूस म्हणून सुद्धा तुझ्यात प्रिया खूप खूप जास्त मॅच्युरिटी आली आहे. मला माहिती आहे ह्याचं सगळं श्रेय तू उमेशला देशील, पण नाही, याच्यात बरंचसं श्रेय तुझं स्वतःचं देखील आहे. उम्या, तुझ्याविषयी काय खुपतं? आम्हाला सगळ्यांना उम्या असं वाटतं की लग्न तुझं ठरल्यापासून किंवा तुझं जेव्हापासून अफेअर प्रियाशी सुरू झालं तेव्हापासून ना तू आमच्या सगळ्यांपासून खूप लांब गेलास आणि तू आम्हाला फोन्स करणं अचानक बंद केलंस आणि तू खूप असा खोटं खोटं आमच्याशी वागायला लागलास असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि मला मुद्दामून ही गोष्ट इकडे सांगायला आवडेल की ह्यात दोष प्रियाचा नाही आहे. म्हणजे तुझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्या ह्याचं खापर प्रियावर फोडतात की प्रियामुळे उम्मू असा नव्हता, पण प्रियाची झाल्यापासून ना असं झालंय. तर ह्यात प्रियाचा दोष नाही आहे. प्रियानी तुला असं कधी केलं असेल असं मला वाटत नाही, म्हणजे आमच्या बाबतीत तरी. ही गोष्ट आम्हाला सगळ्यांना तुझ्याविषयी खुपते. आणि प्रिया, तुझ्याविषयी काय खुपतं? तू थोडीशी हायपर भासतेस. म्हणजे हा स्वभाव धर्म आहे, हा माझाही आहे. त्यामुळे लोक उगाचच तुला मिसअंडरस्टँड करतात असं मला वाटतं. मी ते माझ्या परीने जे लोक माझ्याकडे ते बोलून दाखवतात त्यांना माझ्या परीने शांत करण्याचा प्रयत्न करतो.
पटकन मत व्यक्त करतेस तू एखाद्याविषयी, तसं करू नको. हा तू करीना कशी दाखवली ती करीना. अरे मी खूप मी माझी पर्सनॅलिटी म्हणून खूप एक्स्ट्रोवर्ट आहे आणि उमेश खूप इंट्रोवर्ट आहे. तो शांत आहे. मी अजिबातच तशी नाही आहे. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर माझ्या घरामध्ये जवळजवळ स्मशान शांतता असल्यासारखी शांतता होती. कारण मला बडबड करायची, नाचायची, आरडा-ओरडा, धांगड-धिंगा करायची खूप सवय आणि माझं सगळं असं असतं. त्यामुळे मग ऍक्टिंग करून दाखव, मिमिक्री करून दाखव. तर तिकडे एक स्टॉल आहे पाण्याचा, असतो म्हणजे स्टेशनवरती, आणि तिकडे ती पाणी घ्यायला जाते आणि ती अशी, भैया एक पानी की बोतल देना. क्यों? 10 रुपए का छोटा नहीं है क्या? पानी की प्यास से पानी बुझा सकती है बाय गॉड. सुपर आहे, करेक्ट केलीस. मला खूप आवडते करीना कपूर. पण आधीच्या त्याच्या खुपण्याबद्दल, ते पहिलं जे सगळ्यात त्यांनी सांगितलं तुझ्याबद्दलचं, म्हणजे खरंच तसं नाहीये. मी अजिबात नाटकी पद्धतीने म्हणत नाहीये. कदाचित परत हा स्वभावाकडे येतो की मी स्वतःहून फार म्हणजे कोणालाच, आणि मित्रांना मी त्यातल्या त्यात करतो, पण त्यातही माझी ही शाळेपासून रादर कॉलेजपासूनची कंप्लेंट आहे, मित्रांची सुद्धा, की तू कधी फोन करत नाहीस. आम्हीच सतत तुला फोन करतो. आम्ही त्याच्यावरनं भांडणंही झालेली आहेत की तू कधीच स्वतःहून कॉन्टॅक्ट ठेवत नाहीस. पण तो माझा स्वभाव आहे की मी, म्हणजे असंही नाही की अभिजित म्हणतो त्या पद्धतीने, आधी मी सतत 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 सगळ्यांशी बोलत होतो, फोन करत होतो, आणि अचानक वन फाईन डे आमचं लग्न झालं आणि मी सगळ्यांची कॉन्टॅक्ट तोडला. असं काहीच झालं नाही. आधीपासनं मी माझ्याकडनंच फार कमी लोकांना, आणि ते सुद्धा फार रोजच्या रोज फोन करतो, असं कधीच होत नाही. ठीक आहे, पुढचा बाईट बघूया. प्रिया, तुला आज खुपते तिथे गुपते इथे बघून मला खूप आनंद होतोय, आणि उमेशला पाहून सुद्धा. आणि शिल्पाताईंनी आणि मी तुला लहानपणची तुझी आठवण होऊन तुला काहीतरी मजा वाटावी म्हणून एक खास भेट आणलेली आहे. ती तुझ्यासमोर आता आम्ही सादर करणार आहोत. आकाशगंगा हे गंगेला सोनेरी घाट, स्वर्गात आकाशगंगा हे गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. ला 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 हो 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 हो. प्रिया, तुला मजा आली का? अशीच तू छोटी छोटी युनिफॉर्ममधली मला आठवतेस आणि असंच गाणं म्हणायचीस. म्हणून मी तुला नाटकातच काम करायला बोलवलं, आणि कसं माहीत नाही मला, तू कबूल झालीस. आणि तिथून जी सुरुवात झाली ती अनेक नाटकं, अनेक निवेदनं, त्याच्यानंतर सारेगममध्ये तू, नंतर पिक्चर्समध्ये, सिरियलमध्ये, आणि आता तर तुला खूप मोठं अवॉर्डसुद्धा मिळालं. या सगळ्याचा आम्हा शिक्षकांना खूप आनंद होतो. हे तुझ्यापर्यंत आम्हाला पोचवायचं होतं. पण आता सध्या बडबड कमी झाली आहे की नाही हे पण त्याच्याबरोबरीने विचारायचं होतं. हल्ली खूप दिवसात तू मला भेटली नाहीस. मला मान्य आहे त्यांचं खुपणं की माझं हल्ली भेटणं नाही झालं. पण आत्ताच मध्ये आमचा फोन झाला, म्हणजे त्यांनी केला होता काकस्पर्शासाठी अवॉर्ड मिळाल्यानंतर, आणि माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर, शब्दात न सांगता येण्या इतकं. आणि ते गाणं आम्ही खरंच लहानपणी परफॉर्म करायचो. त्यांना दाखव, लक्षात आहे का? पूर्ण नाही लक्षात, पण हे मला आठवत आहे. स्वर्गात आकाश गंगा हे गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद. म्हणजे ते हातवर आहेत जे, ते संस्कार आहेत, लक्षात घे. विद्याताईंचे संस्कार आहेत ते. तू पुढे ह्यापुढे त्याला वाईट म्हणत जाऊ नको हातवाऱ्यांना. कळलं तुला? तुला कळलं का? आजपासून मी सुद्धा हेच कायम करणार आहे. व्हेरी गुड प्रिया, व्हेरी गुड. पण आम्ही जे काही आहोत अवधूत, आज मी या क्षेत्रात आहे विद्याताईंमुळे. एक बालकलाकार म्हणून मला पहिला प्लॅटफॉर्म त्यांनी दिला, पहिलं नाटक त्यांनी दिलं, पहिली सिरियल त्यांनी दिली, पहिली फिल्म त्यांनी दिली. त्यामुळे विद्याताई नसत्या तर मी आज या क्षेत्रात नसते. बघूया पुढचा बाईट. हाय, मी एक्झॅक्टली कोण आहे हे तुम्हीच दोघांनी सांगायचं आहे लोकांना, कारण लोक काही मला ओळखत नाही, तुम्हाला ओळखतात तसं. उमेशच्याबद्दलचा अत्यंत
मला शब्द नाही आहेत त्याला काय म्हणावं. असा प्रसंग म्हणजे माझी आई हॉस्पिटलाइज्ड होती आणि आई कोमामध्ये होती. तिच्या कोमात असण्याचा 4-5 दिवस होता आणि आईच्या ट्रीटमेंटला फार खर्च होता आणि माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते अजिबात. आणि मी उमेशला म्हटलं, अरे उमेश, माझ्याकडचे पैसे संपत आलेत, आईची ट्रीटमेंट कशी होऊ शकेल आणि कोमात आहे ती शुद्धीवर कधी येईल, काय होईल, काहीच पत्ता नाही, मला काही समजत नाही मी आता काय करू. हे सांगता क्षणी उमेशनी त्याच्या अकाउंटमधनं एक सबस्टॅन्शियल अमाऊंट माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केली आणि उमेशला म्हटलं मी, अरे हे पैसे मी तुला कसे परत करणार आहे, मला माहिती नाही आहे, माझ्याकडे नोकरी नाही आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे आत्ता, माझ्याकडे पैसेही नाही आहेत आणि आय एम क्लूलेस. तर उमेश म्हणाला की त्याचा विचार आत्ता नको करूस, तू आत्ता आईच्याकडे बघ, आईची काळजी घे, तुझे पैसे, माझे पैसे, हर्षदचे पैसे, हर्षद आमचा एक क्लोज फ्रेंड आहे, खूप जवळचा मित्र आहे, आपल्या सगळ्यांचे पैसे जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत आईची ट्रीटमेंट आहे तशीच चालू राहिली पाहिजे. देवदयेने तसं नाही झालं, माझी आई रिकवर होऊन लवकर परत आली. तो एक क्षण आहे ना, त्याच्यानंतर उमेशनी ही हॅज बॉट मी, उमेशनी विकत घेतलंय मला त्या क्षणाच्या नंतर. त्याच्यानंतर मी ठरवलं, माझं आणि उमेशच्या आधी ना अजिबात पटायचं नाही असं नाही, आम्ही खूप क्लोज फ्रेंड होतो, पण आमची भांडणं व्हायची सॉलिड, भांडायचो मीच मोस्टली. पण त्याच्यानंतर मी म्हटलं की उमेशनी उद्या मला लाथ मारून हकलला ना तरीसुद्धा मी त्याचा मित्र राहीन, त्याने मला थोबाडीत मारून हकललं तरीसुद्धा मी त्याचा मित्र राहीन, कारण आय कांट अफोर्ड टू लूज हिम ॲज अ फ्रेंड. आता उमेशच्या खुपण्याबद्दल सांगायचं तर उमेशचं वाचन नाही आहे अजिबात. त्याच्याकडे असलेली पुस्तकं असतात ना, त्याच्यावर असा एक धुळीचा एवढा जाड थर बसलेला असतो. आजकाल नसतो, लग्नानंतर उमेशची बेडरूम स्वच्छ असते. पण आम्ही उमेशच्या बेडरूममध्ये त्याच्या पुस्तकांवरनं असं हात केलं की काळा थर असायचा. बापरे, हा सुयश असणार ना? हा सुयश. मला वाटलंच, म्हणजे त्याच्याकडे बघून त्याच्या बोलण्याची पद्धतीने तू मगाशी जे सांगितलं होतंस वर्णन, त्यामुळे देवासमोर ठेवलेलं निरांजन, गणेश चतुर्थीच्या समोर ठेवलेले मोदक, उदबत्तीचं आणि घर, त्याबरोबर चिकन, फिश, असं काही नाही. त्याच्याकडे बघून असं जातच नाही, त्याच्याकडे बघून असा इस्त्री केलेला चेहरा, शर्ट पण असा टापकी. मी ओळखलं की हा सुयश आहे. सुयश मित्रा, तुम्हाला रस्त्यात जरी भेटला असतात तरी मी ह्या बाईट न बघता मी ओळखलं असतं, तुम्ही सुयश का, उमेश कामतचे तेच मित्र का? पण सुयश, उमेशच्या मोठेपणाचा जो किस्सा तू सांगितलास की ज्या प्रकारे त्यांनी अमाऊंट ट्रान्सफर केली, तर खरोखरच तू चांगलं काम केलंस हे तू सांगितलंस. कारण आम्ही इथे फक्त नट म्हणून त्याला ओळखतो, माणूस म्हणून तो एवढा मोठा आहे हे तू सांगून आमच्या मनात देखील त्याचं स्थान अजून बळकट केलंस. आमच्या मनात त्याचा आदर खूप वाढला. थँक्स सुयश. काय सांगशील? काय नाही, उगाच सांगितलं आणि माझ्या मते हेच, मी मगाशी जे मी म्हटलं की फोन करणं सारखं ॲक्च्युली ना हे सगळे इतके चांगले मित्र आहेत की दे आर लाईक ब्रदर्स. आणि उमेशच्या बाबतीतली कोणती घटना असो किंवा सुयश किंवा कोणीही, यू डोंट हॅव टू से इट जस्ट हॅपन्स. आणि जे सुयश म्हणला ते खरंच आय रिअली रिस्पेक्ट हिम ॲज अ पर्सन. मी उमेशशी लग्न केलं कारण मला कधीतरी आयुष्यात उमेशसारखं व्हायला आवडेल. ही इज माय आयडल आणि ही वुड बी अन आयडल फॉर एव्हरीवन. सो इतका गुणी माणूस आयुष्यात तुमच्या येणं खूप रेअर असतं. त्या की हे व्हायचं वरचं असतं, म्हणजे हे एका बाजूने नक्कीच नसतं. कारण त्याच्या बाबतीत जो किस्सा घडला तो कधीतरी काही वर्षांपूर्वी माझ्या बाबतीतही घडला होता. म्हणजे फक्त फंड ट्रान्सफर हा महत्त्वाचा नसतो, की एक सपोर्ट असतो. माझी आई हॉस्पिटलला होती, माझेही वडील होते. सो इट्स अ गिव्ह अँड टेक. बरोबर. अशा आणि पण काय असतं ना उमेश, अशा वेळेला खरी मैत्री कळते, खरे मित्र कळतात, खरी नाती कळतात, खरी लोक कळतात, आपल्या आयुष्यातले असेट्स आणि लायबिलिटीज याची खरी बॅलन्स शीट त्यावेळेला बनते. हा, कारण माझ्या मते मैत्री पलाड काही नसतं. जेव्हा गरज असते तेव्हा जर तुम्ही मदतीला आला नाहीत तर मात्र क्वेश्चन मार्क यायला हवा की हा नक्की आपला मित्र आहे का, किंवा नक्की आपल्याबद्दल वाटतंय का, हे नक्की तेव्हा व्हावं. कॉन्टॅक्ट आज आपण कदाचित वर्षभराने भेटू, 2 वर्षांनी भेटू, पण आपल्याला आपलं फिलिंग एकमेकांबद्दल ते राहणं जास्त गरजेचं आहे.
या दोघांबरोबर रॅपिड फायर खेळण्यासाठी तुम्ही सज्ज आहात? मी सज्ज आहे. प्रियापासून सुरुवात करूया. आवडता दिग्दर्शक संतोष मांजरेकर का महेश मांजरेकर? महेश मांजरेकर. आवडता अभिनेता उमेश कामत का सचिन खेडेकर? उप्स. ऑब्विसली सचिन खेडेकर. बर. ही स्टील हॅज टू रीच देअर. वा कामत. आवडती सहकलाकार केतकी माटेगावकर का मेधा मांजरेकर? मेधाताई. यापैकी कशाला दुर्गुण म्हणावं? आळस की बडबड? बडबड. माणसाने शाकाहारी असावं का मांसाहारी? शाकाहारी. आयशा बास. उमेश, कुणाचा अभिनय जास्त आवडतो? प्रिया बापट का मुक्ता बर्वे? अरे बापरे, कठीण आहे. दोन्ही या. दोन्ही बघ दोन्ही. बघ बघ किती घाबरतो बघ. पण मला परत वाटतं की हॅज टू बी मुक्ता, कारण मुक्ताने माझ्यापेक्षा काम जास्त केलंय आणि ती सिनियर. अरे पण एक काम असेल ते पण आवडूच शकतं ना. प्रेमापोटी दोन्ही म्हणते. दोन्ही दोन्ही म्हणजे बघा मार्क जाणार. चालतील पण दोन्ही. आवडता अभिनेता प्रसाद ओक की सुबोध भावे? अरे काय चाललंय. सुबोध भावे. आवडतं नाटक नवागडी नवराज्य का गांधी आडवा येतो? गांधी आडवा येतो. वा. नाट्य परिषद कुणाच्या ताब्यात असावी असं वाटतं? मोहन जोशी का विनय आपटे? विनय आपटे. प्रियाचं नक्की काय आवडतं? रुसणं की मनवणं? मनवणं. आय शाबास. कारण तीच मनवते. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. कुणाला देऊ पहिल्यांदा? कोणी कोणी चालेल. बरं ठीक आहे, चला. प्रिया, लेडीज फर्स्ट. हॅलो आजी, प्रिया बोलतेय. लहानपणापासून खूप ऐकलं की तू आजीसारखी आहेस, सावित्री काकूंसारखी. मेरे आका, मेरे आका, मेरी ख्वाहिश पूरी कर दो. मेरी ख्वाहिश पूरी कर दो. मुझे मेरी आजी दिखा दो. मुझे मेरी आजी दिखा दो. ओके. अल्ल्या मंत्र कोल्ल्या मंत्र कोल्ल्याचे. उघड डोळे. थँक्यू. ओके. येईल स्वप्नात येईल तुझ्या. आय होप. आणि मी तुला सांगू का गंमत म्हणजे की तुला जेवढी इच्छा आहे ना की तुला तिला बघायचं आहे, तिला बघायचं आहे, तिला बघायचं आहे, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाने तिला फोन लावलास, इतक्या पोटतिडकीने ती इच्छा ज्या वेळेला तू सांगतेस ना त्याला तुम्हाला मुलगी होणार आणि ती तिची तीच असणार बघ. बघशील तेव्हा म्हणजे आजी काय म्हणते असं होईल. आता उमेश. हॅलो स्पॉट दादा. नाही नाही मला चहा नको आहे. नाही मला खायलाही नको आहे काही. नाही मी उमेश कामत बोलतोय. नाही तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना मी कसा तुम्हाला फोन केला. नाही काय आहे माझीच चूक झाली. मी कधी तुमचा नंबर घेतला नाही कारण माझ्याकडे पहिला नंबर असतो प्रोड्युसरचा, मग नंबर असतो डिरेक्टरचा, मग लेखकांचा कधी कधी असतो ते सेटवर नसले तरी. पण तुमचा नंबर कधी घ्यावासा वाटला नाही. एवढ्याचसाठी मला हे सांगावंसं वाटतं की सगळ्यांचे खरंच नंबर्स असायला हवेत असं नाही, पण तुम्ही अशी व्यक्ती आहात जी सेटवरती
वरपासनं खालपर्यंत सगळ्यांना हवे असतात. तुमचं नाव दिवसभर सगळीकडे घेतलं जातं की पाणी द्या, चहा द्या, जेवायला द्या, सगळ्याला द्या. काय अगदी छोटे छोटं काम, काय स्क्रिप्ट इथे आणून तिथे द्या, किंवा महत्त्वाचं काम म्हणजे प्रोड्युसरपर्यंत काही महत्त्वाचं पार्सल पोचवा, पण तुम्ही हवेच असता. पण तरी तुमच्याशी कधी कोणी कसे आहात, सहज म्हणून कधी कोणी फोन करत नाही. मला कौतुक वाटतं की जेव्हा आम्ही सकाळी 7ची शिफ्ट असेल तेव्हा 6:30ला जर पोचलो असेल, तुम्ही तेव्हा पहिले असता तिथे. सगळी तयारी करून रेडी असता, चहा वगैरे घेऊन तयार असता, किंवा पॅकअप झाल्यानंतरही सगळं आवरून तुम्ही घरी जाता. खूपदा तुम्ही लांब राहता, त्यामुळे तुम्हाला किती झोप मिळते माहीत नाही. किंवा महत्त्वाचं म्हणजे अगदी सांगायचं तर खूपदा मी विसरभोळेपणाने काहीतरी विसरलेला असतो सेटवर आणि घरी जातो. डबा खूपदा विसरतो, मग आमच्यात इतकी भांडणं होतात. पण आजकाल मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो कारण तुमच्यामुळे, कारण तुम्ही तो व्यवस्थित ठेवलेला असेल. असे इतके महत्त्वाचे असतानाही, इतकी तुमच्या नावांशिवाय कधी सेटवरती काही घडत नाही. इतकं असतानाही आम्ही कधीच तुम्हाला फोन करून हॅपी न्यू इयर केलं नाही, कधी हॅपी दिवाळी म्हटलं नाही, कधीच नाही केलं. फक्त कामापुरते आम्ही तुमच्याशी हाय हॅलो करतो. आणखी एक मला महत्त्वाचं वाटतं की खूपदा तुम्ही या इंडस्ट्रीत हिरो बनायला आलेला असता किंवा ॲक्टर बनायला आलेला असता, आणि काही परिस्थितीमुळे, काही कारणामुळे तुम्ही ते करू शकत नाही आणि तुम्ही हे काम करत असता. पण तरीही नवीन कलाकार जेव्हा काम करत असतात तेव्हा एखादा चांगला शॉट झाला की पहिले प्रेक्षक आमचे तुम्ही असता. तुम्ही कधीतरी छान स्माईल देता आमच्याकडे बघून की छान झाला शॉट, किंवा जर आम्हाला काही जमलं नाही तर चहा घेऊन येणारे पहिले तुम्ही असता. रिलॅक्स व्हा, टेन्शन नका घेऊ. असे इतके महत्त्वाचे तुम्ही असता, पण तरी आम्ही कधीच तुमचा नंबर आमच्याकडे ठेवत नाही. आज ह्या निमित्ताने असं मला वाटलं की ह्या फोनवरनं ह्या फोनमध्ये हा नंबर नक्की असेल म्हणून तुम्हाला फोन केला. बाकी मला काही म्हणायचं नाही. आमच्या सगळ्या कलाकारांकडनं एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आमच्या स्मरणात असता. तुम्ही जे काही करता त्याबद्दल थँक्यू, एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे. थँक्यू सो मच. सुपर सुपर सुपर. वा 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 उमेश, खरंच तू आज ना, म्हणजे तू किती चांगला ॲक्टर आहेस हे आम्ही कायमच ओळखत होतो, पण तू किती चांगला माणूस आहेस हे पुन्हा एकदा तू आम्हाला दाखवून दिलंस. प्रिया, उमेश, तुम्ही आज इकडे आलात, थँक्यू व्हेरी मच.